कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे, कशा बाबतीत निवेदन दिलं, काय मागणी आहे तुमची? सर, आम्ही गेले 7 महिने झाले ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय असेल, आमदार सर राजे निंबाळकर सर असतील किंवा मग पोलीस अधीक्षक कार्यालय आणि उपअधीक्षक कार्यालय यावरती 7 महिने झाले गेले आम्ही चक्रा मारतोय. आम्हाला कसलाच न्याय दिला जात नाहीये. 14 सप्टेंबर रोजी माझ्या मावस भावाने आमच्या घरातून सोनं चोरी केलेलं होतं. याची दखल आम्ही पोलीस स्टेशनला देण्याआधीच त्यांनी आम्हाला घरी येऊन धमकी दिली. धनंजय लाटे म्हणून त्यांचं नाव आहे बिटामधला. त्यांनी धमकी दिली. ते म्हणाले की तुमच्या घरी चोरीच झालेली नाही, तुम्ही कशामुळे त्याचं नाव वगैरे घेताय. पण आमच्या घरी तर चोरी झालेली फक्त एक कारण मी, माझी आई आणि वडील आम्हालाच माहिती होतं. की त्यांनी आम्हाला धमकी दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो. त्यांनी गुन्हा दाखल वगैरे काय करून घेतला नाही. तसेच त्यांनी 2 महिने आम्हाला चक्रा मारायला लावल्या. इलेक्शन आहे, कुठे काय आहे ते म्हणून. त्या प्रकरणामध्ये 2 महिन्यात त्यांनी 3 अर्ज घेतले. त्या अर्जाची काही शहानिशा केली नाही. ज्या डब्यामध्ये सोनं ठेवलेलं होतं त्या सोन्याची काही तपासही केलेला नाहीये त्यांनी. त्याच्यानंतर कसा तरी 9 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून घेतला व त्याच्यानंतर 4 महिने झाले त्यांनी कसलाच तपास केलेला नाहीये. आम्हाला फक्त इकडल्या ऑफिसमधून तिकडल्या ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमधून या ऑफिसमध्ये ढकलाढकली करण्याचं काम करत आहेत. जर आम्हाला या 15 दिवसाच्या आत योग्य न्याय नाही भेटला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, या प्रकरणाबाबत जेवढे तुम्ही पाठपुरावा केला त्याचा तुमच्याकडे काय प्रूफ वगैरे आहे किंवा रेकॉर्डिंग वगैरे काय? सर, त्यामध्ये शेळके सरांनी, शिंदे सरांनी जो तपास केला होता त्याचा तपास शेळके सरांनी आमच्यासमोर त्यांना धमकी दिली की तू तपास का केला किंवा काही ह्याच्या व्हॉइस रेकॉर्डिंग आहेत किंवा ते 2 नंबरचे धंदे जे काही करतात त्याचे व्हिडिओ पण आहेत. आणि ते लाटे जो हप्ता घ्यायला आलेला आहे त्या फिर्यादी, म्हणजे आम्ही फिर्यादी होतो, त्या गुन्हेगारांनी ज्याने चोरी केली त्याच्या स्वतःच्या तोंडातून बोललेला आहे की आम्हाला लाटेने आमच्या घरी हप्ता घ्यायला आलेला होता आणि त्याने धमकी द्यायला लावली. ठीक आहे, हे सगळं प्रूफ तुमच्याकडे आहे? माझ्याकडे रेकॉर्डिंग असतील, ऑडिओ क्लिप असतील, व्हिडिओ क्लिप असतील, सगळे माझ्याकडे पुरावे आहेत. ठीक आहे, मग आता मागणी काय आहे तुमची? मागणी काय नाही, एवढीच आहे. आमचं जे 5 दिवस सोनं चोरीला गेलेलं आहे त्यासाठी आम्हाला परत द्यावं आणि योग्य तो न्याय मिळावा, एवढीच मागणी आहे.